नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। काल तारीख 23 तारीख होती। 23 तारखेला शेवटच्या म्हणजे 11 नंतर एक अपडेट आलेला आहे मित्रांनो। रात्रीचं बघितलं नसेल तर बघून घ्या। काल एवढ्या युट्यूबरनी जल्लोष केला, आता म्हटलं काय बँड बाजा लावतात का गुलाल उधळायला चालू करतात कळलंच नाही मला, आणि मी शेवटी व्हिडिओ टाकलाच नाही मित्रांनो। का तर खूप मोठ्या जागा आहेत, सगळं नियोजन करावंच लागतं, आणि शेवटी आयुक्त कार्यालयाने एक नोटिफिकेशन टाकली। रिझल्ट तर 100% लागणार आहे, या 4-5 दिवसात कधीही लागू शकतो, पण आजच लागणार आहे म्हणणारे खूप जण होते। आज रिझल्ट लागणार, 100% लागणार, या टायमिंगला लागणार। मित्रांनो तसं नसतं। ऑफिशियली जर बघितलं तर थोडं संयम बाळगणं सुद्धा आपलं काम असतं, कारण एवढं ऑफिस व्यवस्थितरित्या तुम्हाला सूचना देते, आपण त्या सूचनाचं पालन करणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे। अफवाला बळी पडू नका, दलालांच्या आमिषाला सुद्धा बळी पडू नका। जे काही सत्य माहिती आहे ते फक्त वेबसाईटवरच भेटणार आहे। वेबसाईटला टचअप मध्ये राहा, प्रत्येकाने वेबसाईट ओपन करून बघितलीच असेल। आता मित्रांनो काय अपडेट आले आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल किंवा चॅनल अजूनपर्यंत लोकांना शेअर केलं नसेल तर करा, कारण तुमचा वेळ खूप महत्वाचा असतो, त्यामुळे वेळेला महत्व देणं खूप गरजेचं असतं। कारण उगाच आज रिझल्ट येणार आहे, गुलाल घ्या हातात, यावून घ्या, तमका या, बँडबाजा लावा, डीजे लावा। काही लोकांनी तर जाहीर केले प्रिफरन्स आल्यानंतर आमचं सिलेक्शन होणार आहे, कारण त्यांना त्यांच्या त्या लायकीचे मार्क आहेत। मित्रांनो लक्षात ठेवा, मनामध्ये कुणाची भीती आहे, काटावर पास असणाऱ्याची थोडीशी मनामध्ये भीती आहे, पण डोंट वरी, परीक्षा शेवट नाही, यश सुद्धा अंतिम नाही। तयारी तर आपण जोमात केली ती, काही थोड्या प्रमाणात आपलं नशीब आपल्याला साथ दिले न दिले हे येणाऱ्या रिझल्ट मध्ये आपल्याला समजून येणार आहे। त्यामुळे प्रयत्नवादी होणं गरजेचं आहे, कर्मवादी होणं गरजेचं आहे, आणि त्या कर्मानुसारच तुम्हाला फळ सुद्धा मिळणार आहे। मित्रांनो चला मित्रांनो पाहू आपण आजच्या या म्हणजे पवित्र पोर्टलला आलेलं नेमकं अपडेट काय आहे, काय सूचना अजून काय दिलेले आहे, रिझल्ट कधी लागेल, कागदपत्र काय महत्वाचे आहेत बघू पाहू। चला मी गुगल क्रोम वर जातो। गुगल क्रोम वरच विश्वास ठेवा मित्रांनो, कारण तुम्हाला इथं वेळोवेळी काय भेटणार आहे, अपडेट भेटणार आहे। जर तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी गुगल क्रोम वर विश्वास ठेवा, डायरेक्ट इथं टाईप करायचं, काय टाईप करायचं, mahateacherrecruitment.org.com। इथं आलेली मस्त मुख्यमंत्र्याचा, त्यानंतर 2 उपमुख्यमंत्र्याचा, त्यानंतर माननीय आदरणीय सर्वाधिक भरती काढणारे आपले शिक्षण मंत्र्याचा, त्यानंतर आयुक्त कार्यालयातील अधिकारी वर्ग यांचा सुद्धा फोटो दिसतो। त्यानंतर इथं पवित्र पोर्टलला जायचं, इथं न्यूज बुलेटिन मध्ये काय अपडेट आले बघू आपण। आता न्यूज बुलेटिन मध्ये इथं पाहू शकता मित्रांनो, दिसतंय ना तुम्हाला व्यवस्थितरित्या कडाक मध्ये। इथं बघा 23 तारखेचा अपडेट आहे, 23/2/2000। हे मागचं सुद्धा 23 होतं, पण ती 22 ला टाकलं होतं। आता आपल्याला इथं ओपन करायचंय, ओपन केलं 23/2/2024, टायमिंग दिलेलं नव्हतं, आपण पार 10 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत पाहिलं, 11च्या नंतर आलं मित्रांनो। त्या टायमिंगला तर तुम्हाला अपडेट देणं शक्य नव्हतं, म्हणून आपण आता देतोय। बघा इथे पहिला मुद्दा काय म्हणले, पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येत असलेल्या शिक्षक पदभरतीसाठी आवश्यक त्या परीक्षणाचे क्रम प्रगती पथावर आहे, म्हणजे रिझल्ट अभी बाकी है, थोड्या दिवसात लागून जाईल। ठीक आहे, सद्यस्थितीत या परीक्षणामध्ये कोणत्याही त्रुटी अडचणी समोर येताना दिसून येत नाही, म्हणजे कुणीही अडथळा आणलेला नाही। स्पष्ट सांगितले, कुणीही अडथळा आणलेला नाही, याची का कोणाची पडलेली नाही। मेहरबान, खूप आदरणीय सर्व लोकांचे मनापासून आभार। दिनांक 21/2/2024 रोजीच्या बुलेटिन मध्ये नमूद केल्याप्रमाणे उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावी, त्याची पडताळणी नियुक्ती प्राधिकारी घोषित करतील त्या वेळापत्रकाप्रमाणे नजीकच्या काळात होणार आहे। मित्रांनो लक्षात, कागदपत्र तुमचा संस्थेवर येऊ द्या, कुठे येऊ द्या, कागदपत्र गव्हर्नमेंट व्यक्ती येऊनच चेक करणार आहे तुमचं, आणि त्रुटी आढळलं डायरेक्ट घरी पाठवतात। आता बारीक सारीक थोड्या छोट्या मोठ्या चुका झाल्या असतील तर काही हरकत नाही, त्याची काळजी करू नका। कमेंट मध्ये मला कमेंट करून सांगा, काही जर तुमच्याकडे डॉक्युमेंट कमी असेल तर थोड्याफार बरं का, लक्षात घ्या। आता एक उदाहरणार्थ एक चूक केली होती, आता पेपर सीटीईटीचा पेपर असतो 150 गुणाचा, त्या व्यक्तीने काय केले, 150 ऐवजी नजर चुकीने त्याच्याकडून 100 झाले, काय झाले 100 गुण झाले। पासिंग आहे सीटीईटी तो, पण 100 गुण झाले, नजर चुकीने झाले, नो प्रॉब्लेम, काही इश्यू येणार नाही तशा गोष्टीला।
ठीक आहे. तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट कमी आहे, तुम्ही चुकीची कास्ट निवडलेला आहात आणि ते कास्टचं सर्टिफिकेट नाहीये, शिक्षण चुकीचं निवडला त्याचं सर्टिफिकेट नाही, किंवा डेट मध्ये जे की आपल्याला डेट दिल्या होत्या त्या डेट मधल्या डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही, तर तुम्ही भरती प्रक्रियेतून बाद होणार आहात. त्यामुळे तिथे काळजी करणं गरजेचं आहे. इतर ठिकाणी अशा छोट्या चुका असतील तर ते सुद्धा समजून घेतात. डोंट वरी, काळजी करू नका. त्यानंतरचा महत्वाचा मुद्दा काय म्हटलं बघा इथे, याद्यांची पडताळणी काटेकोरपणे होत असून ते अंतिम टप्प्यात आहे, त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी देण्यात येत आहे. कारण आपण 2010ला बघितलं, 2017ला बघितलं, कारण त्यांचं सुद्धा डोकेदुखी वाढत चाललेली असते. म्हणजे चुकीचे नंबर, चुकीच्या लोकांचं सिलेक्शन असं व्हायला नको यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, एकदम काटेकोरपणे याद्या तयार करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजे बारकाईने बघून, कारण मित्रांनो आयुष्याचा प्रश्न आहे प्रत्येकाचा, म्हटल्यानंतर त्यांना ती पोस्ट इतर व्यक्तीला जाऊ नये या हेतूने वेळ तर लागणारच आहे, ते बारकाईने आणि काटेकोरपणे पडताळणी केली जात आहे असं डिपार्टमेंट सांगतंय. कुठलंच दुसरं डिपार्टमेंट सांगत नाही मित्रांनो. खरंच शिक्षण आयुक्त कार्यालयाला एक माझ्याकडून सॅल्यूट. चला, त्यानंतर काय म्हटलं बघा, याद्याची पडताळणी काटेकोरपणे होत असून ती अंतिम टप्प्यात आहे, त्यामध्ये कोणताही दोष राहणार नाही याची खबरदारी घेण्यात येत आहे. तरी देखील अपवाद म्हणून कोणाची काही गाऱ्हाणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण व दुरुस्ती समिती गठीत करण्यात आली आहे. त्याद्वारे सर्व बाबीची यथोचित दखल घेतली जाईल व निराकरण केले जाईल. मित्रांनो, आता आपल्यामध्ये बरोबर एक माणूस 17 भानगडी थोडक्यात आपल्यामध्ये घडत असतं. कारण 2.25 लाख लोक आहेत, याच्यामध्ये जर काही कुणाच्या त्रुटी आढळल्या त्याच्यासाठी सुद्धा त्यांनी एक समिती गठीत केलेली आहे. ती समिती तुमची काय प्रश्नांचे निराकरण करतील. ठीक आहे. तुमचे प्रश्न जर आवडवेच असतील तर तुम्हाला आवडवेच उत्तर येईल, तुमचे प्रश्न जर नॉर्मल असतील तर सोल्युशन सुद्धा उत्तर येऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर काय म्हटलं बघा, सन 2019च्या भरतीच्या वेळी प्राधान्यक्रम लॉक करण्यात 30 जून 2019 मुदत होती. दिनांक 9/8/2019 रोजी प्रत्यक्ष शिफारस याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या, म्हणजे 40 दिवसाचा कालावधी लागला होता. यावेळी त्या तुलनेत तिपटीहून अधिक पदाची भरती असून शक्य तितक्या लवकर हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे व लवकरच या याद्या प्रसिद्ध होतील. त्यामुळे या संदर्भात अवाजवी उत्कंठा दर्शवू नये. अरे बापरे, बरोबर आहे. कारण जागा जास्त आहे, त्यांना बारकाईने निरीक्षण करणं गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, बरेच लोक सोशल मीडियाला अफवा ठरवतात. झाले का असं झालंय, तसं झालं, अरे काय गरज आहे? तुमच्याकडे लिगल प्रूफ आहे, जावा ना तिथे याचिका टाका, तिथे कोर्ट कचेऱ्या करा. लिगल प्रूफ असेल तर तिथे तुम्ही त्यांना नडा, किंवा काही गैरप्रकार होत असेल तिथे तुम्हाला गरजेचं आहे. अधिकारी वर्गांना कृपया करून सद्यस्थितीमध्ये कुठलाही त्रास होईल असं वागू नका. माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे मित्रांनो, भरती प्रक्रिया पारदर्शक होत आहे आणि पारदर्शक होत राहणार. जर काय आढळलंच तर आपला हक्क आहे आणि तो हक्क आपल्याला बजावायचा आहे, तिथे आवाज उठवायचाच आहे. ठीक आहे. चला, त्यानंतर काय म्हटलं बघा, अभियोग्यता धारकांनी शिक्षक पदभरती 2022 साठी वापरात असलेल्या म्हणजे ईमेल आयडीवर विहित पत्राचे निवेदन आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावी. निवेदनासंबंधीचे नमुना प्रपत्र लवकरच पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल. सदर ईमेल व्यतिरिक्त अन्य कोणत्याही माध्यमातून पाठविल्या गेलेल्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घेण्यात यावी. याबाबत सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कारवाई सुरू करण्यात येणार आहे. मित्रांनो, तुमच्या काही तक्रारी असतील तर या नमुन्यातच पाठवाव्या, या जीमेलवरच पाठवाव्या. त्यांनी एक वेबसाईटला नमुना पाठवले जाणार आहे, थोड्या दिवसात येईल, म्हणजे आज मिळून जाईल तो नमुना. त्या नमुन्यामध्ये तुमची तक्रार काय आहे, तुमची समस्या काय आहे, तुम्हाला नेमकं काय उत्तर अपेक्षित आहे याबद्दल तुम्ही सविस्तर लिहून त्यांना पाठवू शकता. त्याच नमुन्यामध्ये काहीतरी मेसेज करायचं, सर माझं ना 150 ऐवजी 100 मार्कच झाले, मी कसं करू, मी कॅन्सल होते का, असं मेसेज करून ते वैतागून गेलेलं आहे कार्यालय. त्यामुळे जे काही आराखडा देणार आहेत
त्या आराखड्यानुसारच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला तक्रारी नोंदवायच्या असतील तर तक्रारी नोंदवायच्या आहेत. हे सर्व महत्वाचं आणि महत्वाचा अपडेट होतं मित्रांनो. आता शेवटी तुमचा प्रश्न असेल, सर निकाल कधी लागेल? 2 किंवा आज उद्या परवा 3 दिवस थांबा. या 3 दिवसामध्ये रिझल्ट येणार मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.